ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली। आज सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केलंय। या कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट्स आणि अधिकारी सहभागी झाले होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याने सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक केलंय आणि उपस्थितांचे आभार मानले। आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आले होते। या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केलाय। या सादरीकरणादरम्यान त्यांनी एसटीच्या जमिनींचा विकास करताना शाश्वतेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली आहे। या सदर कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर तसेच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन सर्व पदाधिकारी व उदयोन्मुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेचं व्यवस्थित नियोजन व विकास करत ठाण्यातील तसेच राज्यातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली। उपस्थितांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला। ठाणे शहरात कोणत्याही प्रकारची विद्युत मीटरबाबत चाचणी केली जात नाही। परिणामी वाढीव बिल ग्राहकांना पाठवली जातात। अशातच ठाण्यातील जागृत नागरिक मंदार घैसास यांनी याबाबत तक्रार दाखल केली। याबाबत त्यांनी अनेकदा महावितरणकडे तक्रार दाखल केली, मात्र तरीही वाढीव बिलाचं सत्र सुरू आहे। गेल्या 3 वर्षांपासून मंदार घैसास हे वाढीव बिलाची रक्कम भरत असून ती लाखोंमध्ये जमा झाले। वेळोवेळी मीटरनं चेक केल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असून त्यातून कर्मचारी जखमी होत आहेत। त्याला जबाबदार कोण? कोणत्याही प्रकारे मीटरची चाचणी होत नाही याबाबतचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेत। त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी आळा घालून ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे केली आहे। वारंवार मीटरची तपासणी करावी ही मागणी देखील त्यांनी केली आहे। जानेवारी महिना प्रजासत्ताक दिनासाठी असतो आणि मी एक प्रजेचा नागरिक आहे आणि प्रजेची सत्ता असावी ना की अधिकाऱ्यांची सत्ता असावी असा माझा MSDCL ला आग्रहाची विनंती आहे। पण ती विनंती आजपर्यंत ते मुजोर जे अधिकारी आहेत आणि इनएलिजिबल जे तिथले जे अकार्यक्षम जे स्टाफ आहे त्यांनी जे काही रिपोर्ट मला दिले, फेल्युअर रिपोर्ट न देता त्याच्यातले एरर सगळे बघून, फ्लक्च्युएशन बघून, 3 वर्षाची सरासरी बघून 30%, 50% पर्यंतचं फ्लक्च्युएशन बघून पण खालती लिहून दिलेलं आहे की ऑल इज ओके, देर इज नो ॲबनॉर्मॅलिटी। तर आणि मी मंदार घैसास ठाण्याचा नागरिक आहे। मी तिप्पट बिल भरतोय गेले 3 वर्ष, 5 वर्ष। मी त्यांना 9 वर्षाचा आलेख दिला आहे। त्या 9 वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात ते थांबलं पाहिजे। सगळ्यात महत्वाचं आहे, अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रसंग घडले आहेत, मीटर जळण्याचे, कोणाला शॉक लागण्याचे, कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत। त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो, त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करायला लागतात आणि ते होतं कारण का कुठलेही सेफ्टी गिअर्स फॉलो केले जात नाहीत। ते एक सेफ्टी गिअर फॉलो करण्यासाठी इथे कायदे आहेत। 2003चा कायदा आहे, त्याच्यानंतर 2020चं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण नियम आहेत की तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो की टोपी पाहिजे, हँडग्लोव्ह पाहिजे, हे पाहिजे, ते काही नाही। कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा ना। परत कन्झम्पशन जे केले जाते आपल्यापेक्षा जास्ती, ती जास्ती युनिटचा पैसाही कोणीतरी गपला होत असावा। कुठलंही पेपर वर्क केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे, ऑल इज वेल, ओके। तर ह्या सगळ्यावरती मी गेली 5 वर्ष ही लढाई देतोय, पण आता मी थकलो आहे। याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये, रिडर्सल फॉर्मकडे जाण्यासाठी पर्याय राहिला नाहीये। पण इथले जे असिस्टंट इंजिनियर, ऍडिशनल चीफ इंजिनियर यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही केली नाही आणि कस्टमर जो सफर होतोय, कंझ्युमर जो सफर होतोय त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे आणि त्यांना फक्त पैसा पाहिजे। सावकारांना कोणीतरी आळा घातला पाहिजे, कारण काय सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिवचन दिलेलं आहे। ते स्वच्छ प्रशासन त्यांनी इम्प्लिमेंटेशन मध्ये आणावं। ऊर्जा मंत्री जे सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्याकडे आहे, पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे शिंदे साहेब असतील, त्यांनी अशा अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे आणि किती मीटर चेंज केले
किंवा किती मीटर जे चेंज करणं अपेक्षित आहे, जे 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष आहेत, जे 5 वर्ष 7 वर्ष त्याचं लाईफ आहे, तर ते आज ठाणेभरामध्ये आहे. तर हे कुठेतरी थांबवावं आणि तुमच्या मतदारांना, कस्टमर्सना, कंझ्युमर्सना आणि एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानाची पाहणी केली, तसेच विविध नागरिक सुविधांचीही पाहणी केली. विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक आबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या आहेत. तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचं उपस्थित अधिकाऱ्यांकडून तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान 15 दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत, येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो, असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. राबोडी परिसरातील नागरिक समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह पाहणी दौरा केला. स्थानिक नागरिकांनी डॉक्टर आव्हाड यांना याबाबत विनंती केली होती. त्यानुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी येथील कब्रस्तानाची पाहणी केली. या पाहणीत कब्रस्तानमधील कचरा, पाण्याची व्यवस्था, कबर खोदताना न घेतली जाणारी दक्षता याबाबत डॉक्टर आव्हाड यांनी ठामपा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. येत्या 15 दिवसात कब्रस्तानमधील सर्व समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना ठामपाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. तसेच येथील रस्ते, नियमबाह्य बांधकामे या आदींबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाचे कान उपटले आहेत. या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक वृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हात पकडून आपल्या समस्या दाखवल्या आहेत. या समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तर राबोडी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख यांच्या कुटुंबियांची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता, त्याच्या मुलीच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले. तसेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात. माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आल्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई, काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे. अजून 15 दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बाळगते. सर, जमील शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आपल्याकडे न्यायाची मागणी केलेली आहे. जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे. मी फार समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून ही केस रफादफा केली. पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झाली. सर, या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांची घेणार आहात का? आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे एका चौकशीला अर्थच नव्हता. कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी? चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही. अंडर सेक्शन 173(8) तर केस इज स्टील ओपन. अजूनही केस उघडी आहे. येत्या काळामध्ये न्याय मिळेल शेख कुटुंबियांना अशी आपण अपेक्षा बाळगूया. पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे. त्यामागे कोण आहे असं? जो कोणी असेल तो. असं आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर
म्हणजे मला नाही वाटत 50-60 फूट केली किंवा खून केलेला माणूस इथे 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये. न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते. त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील आता. ज्याप्रमाणे ज्याच्या बीडच्या प्रकरणामध्ये एक आका होता तसं या इथे पण आका आहे ना. आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर एक गोळी लागते ठाक माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो. पोलीस आहात का तुम्ही? नाही रातोरात केला जातो. नाही, असेल तर हे पण ऐका मी जे बोलतोय आणि मग पोलीसची बदली होते. खतम केस. सगळ्यांना वाटायला लागतंय आपली पण बदली होईल. आपण या केसमध्ये हात घातला तर मग कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही.